नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने प्रभावी कारवाई करत कमरेला गावठी कट्टा बाळगून संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पहाटेच्या सुमारास जेरबंद केले। आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय। नाशिक शहरात घातक हत्यारं बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हेशोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। 1 जून रोजी रात्री 3:30 वाजेच्या सुमारास गुन्हेशोध पथकातील दादासाहेब वाघ, इम्रान शेख, सुमित शिंदे आणि मनोज मोरे हे धात्रक फाटा परिसरात रात्रगस्त करत असताना देशमुख वाड्याकडून लोकमान्य हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळला। पोलिसांना चाहूल लागताच त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकानं तात्काळ पाठलाग करून राऊतमळा पाटीजवळ त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं आपलं नाव अमन भारत कीर्तने, वय 23, राहणार अडगाव असं सांगितलंय। त्याची झडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेला गावठी कट्टा आढळून आला। त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली। या कारवाईत 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय। गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडविण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला वेळेत पकडण्यात यश आल्यानं संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा आहे। ही कारवाई संदीप कर्णिक, मोनिका राऊत आणि शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पिसे, शिवाजी आहिरे, निखिल बोंडे, विकास पंचमुख, किशोर कुवर, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत आणि वैशाली बच्चाव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। 1/6/2026 रोजी अडगाव हद्दीमध्ये जत्रा हॉटेल परिसरात आमचा DB स्टाफ अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित आरोपी त्यांना दिसून आला। तो अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना त्याला पकडण्यात आलं। पकडून त्याच्याकडं विचारपूस केली असता त्याला एक गावठी कट्टा मिळून आला। त्या आरोपीचं नाव अमन कीर्तने असं असून त्याच्यावर बरेचसे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत। नाशिक शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि समाजात शांतता निर्माण करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सर यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्याप्रमाणे सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो कट्टा तिने कुठून आणला, काय? सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। तो आरोपी कट्टा कुठून आणला हे तपासामध्ये निष्पन्न करत आहोत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।